पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरम गरम काहीतरी असं खावं वाटतं. रिमझिम रिमझिम बरसणारा पाऊस आणि त्याच्या जोडीला जर गरमागरम काही एकदम टेस्टी असं असलं तर भाताचं. तर आज मी केलेले आहे मेथीचे बोंड. तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर मेथीचे बोंड करण्याकरिता मी ते 2 मूठ तांदूळ घेतले आहे आणि 2 चम्मच मेथी. दोन्ही जिन्नस एकत्र करून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि गॅसवर ठेवून त्याच्यावर परत पाणी टाकायचं आणि गॅसवर ठेवून त्याचा भात शिजवून घ्यायचा, जसा आपण भात नेहमी करतो त्या प्रकारेच. आता एका वाटीमध्ये अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आणि ती देखील स्वच्छ छान पाण्याने धुवून घ्यायची आणि परत पाणी टाकून अर्ध्या तासासाठी भिजत घालायची. अर्धा पाऊण तास ठेवलं तरी चालेल. आता जोपर्यंत भात तयार होते आणि डाळ भिजते तोपर्यंत आपण ही कणिक भिजवून ठेवून देऊया बोंडासाठी. तर त्याच्यासाठी एवढ्या साहित्यासाठी मी 1 किलो एवढी कणिक घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे छान मऊसूत अशी पाण्याने चोळून भिजवून ठेवून द्यायची बाजूला झाकून. आता वाटण तयार करूया. आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये 1 चम्मच जिरे घातले, 2 गाठे लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घ्यायची. आणि जी उडीद डाळ आपण भिजत घातलेली होती ती आता भिजलेली आहे, कारण अर्धा पाऊण तास झालेला आहे. तर ती डाळसुद्धा यात टाकून घ्यायची आणि बारीक अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची. अगदी बारीक पेस्ट करायला हवी, पाहू शकता अशा प्रकारे. तीच एका वाटीमध्ये काढून घेऊया. भातसुद्धा तयार झालेला आहे आपला मेथी टाकून जो शिजवून घेतला तो. आता हा भातसुद्धा अशाच प्रकारे याचीसुद्धा पेस्ट करून घ्यायची आणि असंच वाटीमध्ये काढून ठेवून द्यायचं. आणि भाताची पेस्टसुद्धा बारीकच करायची. सगळं वाटण हे एका वाटीमध्ये काढून ठेवून द्यायचं एका भांड्यामध्ये. आता कणिक छान मुरलेली आहे, अर्धा पाऊण तास झालेला आहे. अशा प्रकारे भिजवून खूप चुरून घ्यायची कणिक. आणि कणिक नेहमी लोकवन आणि गावठी गव्हाची, ज्या गव्हाला खूप चिक्की असते तशीच वापरायची. आता या कणकीमध्ये मी 1 पाव चम्मच हळद, 1 चम्मच धनेपूड, चवीप्रमाणे तिखट मीठ आणि पांढरे तीळ घातलेले आहे आणि भरपूर असा बारीक चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर सगळं घालून हे सगळं मिक्स करायचं. खूप छान पद्धतीने हे मिक्स करायचं. ती भिजवलेली जी कणिक आहे त्यामध्ये ते सगळे जिन्नस एकजीव झाले पाहिजे अशा प्रकारे करायचं. आणि अशा प्रकारे छान चिकट असं हे मिश्रण तयार होतं. उचललं तरी असं आपलं हे छान पाहू शकता अशा प्रकारे. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. यालासुद्धा 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि असं पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे बोंड हे तयार करून घ्यायचे आणि अलगद असे तेलामध्ये सोडायचे. पाण्याचा हात पूर्ण म्हणजे पाणी हाताला लावायचं आणि बोटाला सुद्धा. आणि अशा प्रकारे बोंड होतात. अशा प्रकारे बोंड करून छान ब्राऊन रंगावर तिथे तळून घ्यायचे. पटकनच होतात आणि फुगतात पण छान. एकदम वरून असे कुरकुरीत आणि आतून असे स्पॉन्जी मऊसूत आणि खायलासुद्धा तोंडात विरघळून जाणारे असा हा प्रकार आहे. मेथीचा असल्यामुळे खूप पौष्टिक आहे. आणि पावसाळ्याच्या दिवसात आमच्याकडे या नक्षत्रामध्ये मेथीचे पदार्थ खातात. अडदळा नक्षत्रामध्ये तर आवर्जून करतात. सणासुदीला वगैरे पण आपण हे करू शकतो आणि खूप टेस्टी असा हा पदार्थ आहे. अशाच प्रकारे संपूर्ण इथे बोंड मी करून घेते आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता तुम्ही माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. पाहू शकता मस्त माझे हे बोंड तयार झालेले आहे. आता ते आपण सर्व करूया. हे सॉससोबत, कोणत्याही चटणीसोबत किंवा पाठवळीची ही भाजी असते विदर्भामध्ये, त्या पाठवळीच्या भाजीसोबत किंवा नॉनव्हेजच्या भाजीसोबतसुद्धा खूप छान लागतात. किंवा असेही नाश्त्यासाठी पण हे आपण खाऊ शकतो. वरून एकदम असे कुरकुरीत आणि आतमधून असे एकदम सॉफ्ट असे हे बोंड तयार झालेले आहे. तुम्ही पण नक्की करा आणि खाऊन पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे बोंड जमले का आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात हे पण मला सांगा. हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघितला याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.